खानदेश किंवा महाराष्ट्रच धुळ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। धुळे म्हटलं की सामान्यतः लोकांच्या नजरेसमोर येते ती इथली आदिवासी संस्कृती। मात्र इथल्या राजकारणाला कसं विसरून चालेल? त्यात लोकसभा निवडणुका तर तोंडावर आल्यात। सांस्कृतिक ऐतिहासिक दृष्टीनं धुळं एक महत्त्वाचं शहर आहे। कधी काळी धवल क्रांतीचं शहर म्हणून धुळे शहराची ओळख होती। ही ओळख आता पुसली जातीये। आजही या शहरात आणि ग्रामीण भागात पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय अशा मूलभूत समस्या कायम आहेत। या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय लोकांनी काही केलंय का? इथली राजकीय समीकरणं नक्की कशी आहेत? कोणते पक्ष या मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत? 2024 मध्ये धुळे लोकसभेचं गणित कसं असणार आहे हेच आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तकचा विशेष कार्यक्रम गणित लोकसभेचं। धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो। या लोकसभा मतदारसंघाचं आत्ताचं गणित आपल्याला समजून घ्यायचं असेल तर थोडं इतिहासात जावं लागेल। धुळे लोकसभा मतदारसंघानं आतापर्यंत 17 खासदार बघितले आहेत। यामध्ये 1957 ते 1962 या कालावधीमध्ये दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन जनसंघाचे उत्तमराव लक्ष्मणराव पाटील हे विजयी झाले होते। त्यानंतर 1996 पर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं। 11व्या लोकसभा निवडणुकीत 1996 ते 1998 मध्ये परिवर्तन झालं आणि भाजपचे साहेबराव सुखराम बागुल हे इथे खासदार झाले। त्यानंतर पुढच्या काही निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आलटून पालटून विजयी होत गेले। 2009 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात आला। तेव्हापासून इथं भाजपनं आपलं वर्चस्व राखलेलं आहे। 2014 साली देशात राजकीय बदलाचे वारे वाहत होते। भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं। त्यावेळी धुळ्यात एक सुशिक्षित व्यक्ती राजकारणात येण्याची तयारी करत होता। भाजपने त्या तरुण कार्यकर्त्याला हेरलं। पेशानं डॉक्टर असलेल्या सुभाष भामरेंना भाजपकडून धुळे लोकसभेचं तिकीट मिळालं। भामरे पहिल्यांदा खासदार झालेच, परंतु सुशिक्षित असल्याने त्यांनी थेट मोदींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये वर्णी लावली। 2014 ते 2019 पर्यंत मोदींच्या खास मंत्र्यांच्या यादीत असलेल्या सुभाष भामरेंचं गणित बिघडलं ते 2019 मध्येच। भाजपकडून लोकसभेचं तिकीट तर मिळालं, परंतु मंत्रीपदाला मोदींनी कात्री लावली। त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात भामरे बॅकफूटवर गेले। 2019 मध्ये मंत्रीपद गमावलेल्या भामरेंना 2024च्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही याबद्दल अनेकांच्या मनात साशंकता आहे। भाजपकडून धुळ्यामध्ये नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात येतंय। धुळ्यातून कोणत्या नावांची चर्चा आहे आणि कुणाला उमेदवारी मिळू शकते हे जाणून घेण्यापूर्वी धुळ्यात 2014 आणि 2019 मध्ये काय घडलं हे समजून घेऊयात। धुळे लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत 56.68% मतदान झालं, तर 2014 मध्ये 58.68% मतदान झालं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे तर काँग्रेसकडून अमरीश रसिकलाल पटेल यांच्यात लढत झाली होती। सुभाष भामरे यांना 5,26,821 इतकी मते मिळाली आणि ते विजयी झाले, तर काँग्रेस पक्षाचे अमरीश पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली। या दोघांमध्ये विजयाचं अंतर 1,29,243 इतकं होतं। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे तर काँग्रेसकडून आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत झाली होती। सुभाष भामरे यांना 6,10,268 मते पडली, तर कुणाल पाटील यांना 3,82,636 इतकी मते पडली। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील 3 तर नाशिक जिल्ह्यातील 3 अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण तसेच शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य तसेच बागलाण या 3 विधानसभा मतदारसंघांचा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे। त्यामुळे या मतदारसंघांचा प्रभाव नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यांच्या राजकारणावर होतो। या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघांमध्ये भाजप, 2 मतदारसंघात MIM आणि प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचा आमदार आहे।
धुळे ग्रामीण मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील हे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। या मतदारसंघावर 5 वर्षाचा अपवाद वगळता कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे। धुळे जिल्ह्यातील धुळे शहर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो। या मतदारसंघामध्ये MIMचे शाह फारुख अनवर हे आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष राजवर्धन कदमबांडे यांना सुमारे 3000 मतांनी पराभव केला होता। या मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे। आता शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांचं वर्चस्व आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा तब्बल 43,000 मतांनी पराभव केला होता। आता मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवून दादा भुसे यांनी इतिहास घडवला। या मतदारसंघात कुणीही 4 निवडणुकांमध्ये विजय मिळवला नव्हता। त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर तुषार शिवाळे यांचा पराभव केला। 48,000पेक्षा अधिक मताधिक्याने ते विजयी झाले। आता मालेगाव मध्य या मतदारसंघाबद्दल बोलूयात। मालेगाव मध्य या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात MIM मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक हे आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शेख आसिफ शेख रशीद यांचा 39,000 मतांनी पराभव केला होता। या मतदारसंघात भाजपचं अस्तित्व हे नगण्य आहे। आता बोलूयात बागलान या मतदारसंघाबद्दल। बागलान हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार झालेले दिलीप बोरसे हे इथे विद्यमान आमदार आहेत। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका संजय चव्हाण यांचा 33,000 मतांनी त्यांनी पराभव केला होता। या मतदारसंघात यापूर्वी शिवसेना भाजप उमेदवाराच्या पाठीमागे होती, त्यामुळे त्याचा लाभ विजयासाठी झाला। पण आता शिवसेना विभागली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या नावाने धुळे मतदारसंघात अनेक वेळेस भावी खासदार असे फलक झळकवण्यात आले होते। भाजपची सत्ता असलेल्या धुळे मतदारसंघाचा गड शिंदे गटाला मिळण्याची शक्यता कमीच आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना उमेदवारीच्या शर्यतीतून बाजूला ठेवणं हे भाजपसाठी घातक ठरू शकतं। अशा वेळेस काँग्रेसनं कुणाल पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर भाजपसाठी ही एक टफ फाईट असणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकतोय। आता 2024चं धुळे लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड असणार आहे, तसंच भाजपला फाईट देण्यासाठी महाविकास आघाडीची भूमिका कशी असणार आहे हे पाहणंही महत्त्वाचं असेल। आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।